नमस्कार, स्वागत आहे तुमचं. सध्या पुणे आणि पुणे आळंदी ते पंढरपूर वारकरी वारीला निघाले. त्यांची लगबग चालू आहे. काय काय जण पाठीमागून जातात आणखी. तर पंढरपूरच्या वारीला जाणं हे एक स्वप्न असतं त्यांचं. वारी थांबायची नाही, काही होऊ द्या, पण वारी नाही थांबणार. पंढरपूरला जाणार आणि विठोबाचं दर्शन घेणार. विठोबाचं दर्शन नाही झालं तर मी कळसाचं दर्शन घेणार. पण आळंदीहून लोक चालत जातात पंढरपूरला. खरं मला आज म्हणजे रडायला यायला लागलं, मला कंठ दाटून आलं माझा की आज जेजुरीमध्ये जो ट्रक घुसला आणि लोक असं झालं तर खूप वाईट झालं. खरं असं व्हायला नाही पाहिजे, कारण त्यांचं स्वप्न असतंय वारीमध्ये चालण्याचं. पाऊस ऊन सगळं झेलत अंगावर ते वारीमध्ये चालत असते. आणि पांडुरंगा तू असं का केलास? ट्रक गेली, चेंगरले लोक, असं नाही करायला पाहिजे ते. पांडुरंगा तू ट्रक बंद पडायला पाहिजे होता थोड्या वेळासाठी. खूप वाईट झालं खरंच. आणि जे लोक श्रद्धेने दान करतात, म्हणजे अन्नदान करतात, जे कपडे वाटतात, छत्र्या वाटतात, ते पावसाचं पांघरायचं ते वाटतात वारकऱ्यांना, बरं का. तर हे मी गेले होते भवानी पेठेमध्ये दर्शनासाठी. तर तिथं एका माणसाने ना ते असं मोठं ठिकं भरून, पोतं भरून मोठं होतं, पण हे आणलं होतं, वेपर्स आणले होते तिथं वाटायला. तर ते वाटायला वेपर्स आणले होते. तुम्हाला सांगते मी, वारकरी कमी, पुण्यातले जे वारीला लोक जात नाहीत तीच लोक तुटून पडले त्याच्यावर. विचार करा तुम्ही, असं नका करू ना. एक घेऊन बाजूला व्हा ना तुम्ही. अरे असे रस्त्याने ना असे मोठे मोठे पोते भरू भरू ते घरी घेऊन चालले ते लोक. वारकरी लोक थोडंच घेतात, कारण त्यांना ओझं घेऊन जायचं असतं. त्यांना हे नको असते. त्यांना फक्त वारीला चालायचं असतं आणि विठुरायाचं म्हणजे पंढरी गाठायची असते त्यांना, आहे ना. आणि सुधरा रे जरा लोकांनो, असं करू नका. आपला देश, आपला महाराष्ट्र सुसंस्कृत आहे. आपलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये पुण्यनगरी म्हणतात ना, संतांची नगरी म्हणतात ना, तर हे कुठंच नाही आहे. जिथं आपल्याकडे जेवढे संत आहेत, एवढं सुंदर आळंदी आहे, कुठंच नाही हो असं. कुठं नाही असं, फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे. तर तुम्ही जर असं केलं, आणि लोक आजकाल पटापट व्हिडिओ काढून टाकतात, व्हायरल होतात व्हिडिओ. चोरी करायला लागलेले व्हिडिओ येते. तुम्ही ते खाऊ वाटतात, दान करतात, ते घेतात, पोत्यात घालतात, ते घेऊन चालले ते व्हिडिओ येतात. आजकाल काय नाही, सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत, सगळ्यांच्या हातात मोबाईल आहेत. पटापट व्हिडिओ करतात, गळ्यातलं ओढून तोडून घेऊन जातात. कुणाचं तरी का तर वारकऱ्याचं त्याला आंघोळ बिंगोळ साबण लावलं, तोंडाला घाला लागले, आणि त्याचं सगळं मोबाईल, 5,000 रुपये सगळं घेऊन गेले. कशासाठी एवढं असं करताय तुम्ही? आणि तुम्हाला काय वाटतं हे खूप चांगलं काम आहे? खूप वाईट काम आहे. आणि याचं कर्म जे तुम्ही कर्म करतायत त्याचं फळ तर तुम्हाला मिळणार नाही. व्याजासकट ते देव वसूल करतो ते. एखाद्याला, अरे वारकरी तो रडत होता हो, ढसा ढसा दाय मकलून रडत होता तो वारकरी. माझं नेलं, माझे कपडेसुद्धा नेले, सगळं सामान नेलं माझं. मी आंघोळीला उतरलो, त्यांनीच माझ्या अंगातला शर्ट काढायला लावलं, माझे तोंड झाकलं गेलं, मग त्यांनी नेलं सगळं. मी काढून ठेवलं होतं माझ्या पिशवीमध्ये, मोबाईल, पैसे सगळं होतं. पिशवीचं नेली ती उचलून त्यांनी. कशाला रे, कशाला नेता तुम्ही त्यांचं? वारकऱ्याचं नेता तुम्ही? कसली तुम्हाला काय म्हणतात, कसलं मौत येईल तुम्हाला सांगा. तडफडून तुमचा जीव जाईल, एवढं तुम्ही वारकऱ्यांना त्रास देताय. मी बघितले अहो, दुकानासमोर कुठंही वारकरी झोपतात. थंडी असते, पाऊस पडल्यावर थंडी वाजत नाही, वाजते की थंडी. पहाटे उठून चालतात. भाग्य म्हणायचं त्यांचं. अरे लाखो लोकांमधून सांगा तुम्हाला, त्यांनाच का आळंदी ते पंढरपूर वारी चालायला मिळते त्यांना? तुम्ही का चालत जात नाही लोक?
सांगा बरं, मी का चालत जात नाही आहे? आपलं आपलं भाग्यच नाही ना तेवढं, है ना? तुम्हाला कळायला पाहिजे की लोक वारीला येतात आणि आपण चक्क त्यांना लुटतो. काही प्रकार घडायला लागलेत आज. सरकार तर काय करणार आहे करून करून सांगा. किती थांबा, जरा थांबा. वाढायला लागले तुमचं प्रमाण. पाप धरतीवर पाप वाढायला लागले. पाप जाऊ दे ना त्यांना, वारीला करू दे त्यांना. तुम्ही तर नाही जात, त्यांना तर जाऊ द्या. त्यांना जाताना पण तुम्ही अडचण घेता, त्यांचं वस्तू घेता, चोरता. तुम्ही द्यायचं तर काय लांब राहिला, त्यांचंच घेऊन जाता. एक काय पण ते खायचं वाटायला लागलं ना, अशी तुटून पडते पब्लिक, पण त्यात वारकरी नसतो एक सुद्धा. हां, रस्त्याने चालता 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 वारकरीच्या हातात एखादं आलं तर तो घेतो आणि पुढं जातो. ते पण त्याला वजं सहन झालं तर घेतो, नाही तर नको म्हणतो. कारण वजं घेऊन चालायचं असतंय ना. तुम्ही एक बिस्किटचं पुढं देता, पुढं गेलं की केळी देचाल, त्या राजगिरीचे वडे देचाल, कुठं छत्री देचाल, फिरोलिक्सचे पिशव्यात ते व्हायरल झाले ते पिशवी देचाल. काय काय म्हणून घ्यायचं वारकरी? म्हणून तो घेत नाही हा वारकरी. हे दुसरेच असे टपोरी जे खायला आणल्यात ना, तुटू पडते त्याच्यावर हावऱ्यावानी. ह्यांना घरात मिळत नाही ना खायला, म्हणून इथं येतात. काम करायला नको, काय नको. तर ते आम्ही त्या दिवशी गेलो होतो, आम्हाला सगळी दुकानं बंद होती. चहा प्यावा वाटायला होतं, थंड वातावरण पडलं होतं. मग आलो दर्शन करू. बाहेर आल्यावर माझी मैत्रीण भेटायला ती, तिला म्हटलं चहा तरी पाजावा. एक मोठं पातेलं जवळजवळ 70-80 लिटर दूध उकळत होतं. म्हणलं दादा तुम्ही दूध उकळावं लागला की आम्हाला द्या ना विकत. म्हणलं नाही, आम्ही चहा बनवालो म्हणे. म्हणलं आम्हाला विकत चहा द्या ना. म्हणलं एक पण दुकान नाही उघडं म्हणलं चहाचा. नाही म्हणलं होतं, बसा ना, तुम्हाला असं का म्हणताय तुम्ही, चहा घ्या दादा, आम्ही वारकरी नाही कसं. असं काय नाही, चहाला चहा पिऊन जावं तुम्ही. तर आम्ही बसलो चौघी जणी, चहा उकळला त्यांचा. काय चहा केलता होते मी, खरं सांगते मनापासून. किती कौतुक केलं आम्ही, त्यांनी मनापासून त्यांचं कौतुक केलं. म्हणलं आणि ते त्यांचे ताई पण होते, ते दोघं नवरा बायको. चहा काय सुंदर चहा केला होता दुधाचा त्यांनी. वेलदोडीची पावडर, साखर, चहापत्ती भरपूर टाकून खूप छान चहा केला होता. तसा चहा आपण घरात सुद्धा लवकर टेस्ट लागत नाही, एवढा टेस्ट चहा लागला तिथं. सगळ्यांनी चहा घेतला, पुढं लांब आलो. मग तिथं आम्हाला ओला गाडी मिळाली, मग आम्ही आलो. एवढी गर्दी, अक्षरशः रांगेत थांबल्यानंतर पालखीच्या जवळची रांग, तिथं हवा येत नाही, काय नाही, गुदमरायला लागलं होतं मला. काय सांगायचं तुम्हाला. पण मी आता काय का होईना म्हणलं, माऊलीच्या जवळ आले म्हणलं, माऊलीचे दर्शन घेऊन निघूया म्हणलं. निघालो आम्ही दर्शन घेऊन. काय सांगायचं तुम्हाला, भयानक घडलं आज. खूप वाईट वाटलं बरं का मला. म्हणजे ते ट्रक घुसला आणि त्यांना वाटलं पण असेल का हो आपण वारीला निघालो आणि आपलं जेजुरीमध्येच आपलं प्रवास संपणार आहे. वाटलं असेल का हो त्यांना? वाटलं नसेल, माहीतसुद्धा नसेल त्यांना की जेजुरीनंतर आपण पुढं जाऊ शकत नाही म्हणून, आहे का नाही. म्हणजे त्यांच्या मनी त्याने पण नसेल की आता जेजुरी आली ना आपला प्रवास संपणार आहे. वाटलंच नाही, वाटलं त्यांना. माणसाचं मरण कधी कुठं काय सांगता येत नाही. म्हणून माणसांची मनं दुखवू नका, माणसांना जपा, सगळ्यांचे गोडी गुलाबाने राहा आणि जसं देवाने दिले तसं राहावा. अफाट कुठल्या पण वस्तूच्या मागं ह्याच्या मागं धावू नका. माहिती आहे का तुम्हाला, आपल्याला कपडे लत्ता आहे, तो घर आहे, त्या घराला उगी शोभा करा, अजून पैसा खर्च करू नका. काही नाही, सगळं व्यर्थ आहे ते. जाऊ दे, त्याला सांगायला बसले की लई रात्र जाईल. सगळ्या तर 10-11 11:30 वाजत आल्या. कारण मला एकदम आठवलं ते गाडीचं, म्हणलं सांगावं तरी म्हणलं. गुड नाईट, चला शुभरात्री. जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा, कमेंट पण करा आवडला तरी व्हिडिओ.